एक अतिशय महत्त्वाची बातमी। भिवंडीत एक धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळालंय। टायरमध्ये हवा भरत असताना टायर बॉम्ब सारखं फुटलंय। भिवंडी तालुक्यातील माणकोली परिसरात इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या टायरच्या दुकानामध्ये हवा भरत असताना अति जास्त प्रमाणात हवा भरल्याने टायर अचानक फुटलं आणि हवेत उडाल्याची घटना घडली। सुरेंद्र कुमार यादव त्याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय आणि खबरदारी घेतली पाहिजे हेच यातून लक्षात येतं। टायरमध्ये अतिरिक्त हवा भरल्याने टायर फुटलंय। मात्र हे टायर फुटल्यानंतर थेट या व्यक्तीच्या तोंडावर लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर ही व्यक्ती थेट पडल्याचं पाहायला मिळालंय। हवा भरत असताना बॉम्ब सारखं टायर फुटलंय। त्यामुळे टायरमध्ये जर तुम्ही हवा भरत असाल तर खबरदारी घ्या, निष्काळजीपणा करू नका। जेवढं एअर प्रेशर त्यात भरायला हवं तेवढंच हवा त्या टायरमध्ये भरा, अन्यथा ही घटना तुमच्या सोबतही घडू शकते। त्यामुळे काळजी घ्या, सतर्क रहा। एका छोट्या टेम्पोचं हे टायर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे त्याची साईज आपण बघतो ती मोठी आहे आणि हे टायर फुटल्याने व्यक्तीच्या तोंडाला जबर दुखापत झाली, तो गंभीर जखमी आहे। ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये चित्रित झाली, सीसीटीव्हीत चित्रित झाली। अधिक माहिती जाणून घ्या, आमचा प्रतिनिधी मयुरेश कडव सध्या अधिक माहिती देतील। मयुरेश, काय अधिक तपशील? खरं तर कुठल्या वाहनात किती हवा भरायची याचं एक प्रमाण ठरलेलं असतं आणि आपल्याला गाडी घेताना सुद्धा सांगितलं जातं की बाईकमध्ये असेल किंवा 4 व्हीलरमध्ये कशा प्रकारे हवा भरली जावी। मात्र भिवंडीमध्ये एक विचित्र प्रकार घडलाय। आपण पाहतोय एका गॅरेजमध्ये हवा भरत असताना ती प्रमाणापेक्षा जास्त भरली गेली आणि इतकी हवा जास्त भरली गेली की एखाद्या बॉम्ब सारखा टायर फुटला आणि तो तरुणाच्या डोक्याला लागला। हा तरुण जखमी झालेला आहे। निश्चितच यातून इतरांनी सुद्धा धडा घेणं गरजेचं आहे की गरजेपेक्षा जास्त हवा भरल्यामुळे त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद मयुरेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे गरजेपेक्षा जास्त हवा भरणं हे किती घातक आहे, किती धोकादायक आहे हेच या व्हिडिओतनं स्पष्ट होत आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव आपल्या संपर्कात आहेत। मयुरेश, सध्या या हवा भरणाऱ्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे? नेमकी ही घटना घडल्यानंतर काय घडलं? तन्मय, सुरेंद्र कुमार यादव असं या व्यक्तीचं नाव आहे। 45 वयाची व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या तोंडाला जबर मार लागलाय। आपण दृश्यांमध्ये पाहिलंय की कशा प्रकारे हा टायर बॉम्ब सारखा उडाला आणि त्याच्या तोंडाला लागला। तर या तरुणावरती आता सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हा सगळा जो थरार आहे, हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय आणि आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना या निमित्तानं सांगूयात की गरजेपेक्षा टायरमध्ये जास्त हवा भरू नका, त्याचे परिणाम काय होतील हे आपल्या समोर चित्र दिसतंय। तन्मय, नक्कीच मयुरेश, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भिवंडीतली धक्कादायक घटना आहे ही। बॉम्ब सारखं टायर फुटलेलं आहे। एखादा बॉम्ब असतो त्यात जशी दुर्घटना घडते तसाच काहीचा प्रकार भिवंडीमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय। हा जिवंत चालता फिरता टाइम बॉम्ब आहे, जो ज्यावरती आपण प्रवास करत असतो तो हा टाइम बॉम्ब म्हणावा लागेल। हवा भरताना काळजी घ्या, नाहीतर असाच हा टाइम बॉम्ब फुटेल, टायर टाइम बॉम्ब। त्यामुळे हवा भरताना निष्काळजीपणा करू नका। कोणत्याही लोकल दुकानातनं आपल्या टायरमध्ये हवा भरून घेऊ नका। हवेचं प्रेशर चेक करा आणि मगच टायरमध्ये हवा भरा, अन्यथा हे टायर कधीही फुटू शकतं।